नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण इयत्ता 34 स्कॉलरशिपमधील गणित विषयातील प्रत्येक घटकाचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत। यामध्ये आपण या मागील व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, वाचन व लेखन यातील भाग 1 पाहिला होता। आज आपण यातीलच भाग 2 चा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि देवनागरी संख्याचिन्हे यात फरक काय आहे, त्यामध्ये किती आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आहे आणि किती देवनागरी संख्याचिन्हे आहे, दोन्हीतील फरक किती होतो, दोन्हीची बेरीज किती होतो। तसेच आपण वेगवेगळी उदाहरणे घेऊन सर्वांचा त्या ठिकाणी अभ्यास केला होता। बघा, आपण इथपर्यंत या अगोदरच्या बघा इथपर्यंत आपण आलो होतो 75,278 या संख्येनंतर येणारी क्रमिक आंतरराष्ट्रीय संख्या कोणती, इथपर्यंत आपण आलो होतो। आपण यानंतर आता समोरचा बघूयात। बघा काय सांगितलेले, पर्यायातील कोणत्या जोड्यांमधील अक्षरी संख्यांचे अंकी संख्यालेखन हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये अचूक दिलेलं आहे। तर बघा, पहिला आहे 44,000। 44,000 जर आपण इथे संख्या बघितली, बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, हे किती झाले रे, लक्ष। मग इथे 44,000 येतात का, नाही, म्हणून हे उत्तर किंवा हा पर्याय चूक। त्यानंतर काय, 18,500। साडे, मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं साडे म्हणजे काय, अर्धे, बरोबर। मग अर्धे म्हणजे 1000चे अर्धे किती, 500। मग हे बघा शेवटी 500 दिलेले। मग आता 18,500 आहे का, बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आहे, हे 18,500 आहे, म्हणजे हे बरोबर आहे आपलं, बरोबर। त्यानंतर बघायचं पुढचा, 17,500। बघा पावणे, आपण घरी जी चपाती किंवा पोळी किंवा भाकरी खातो त्यामध्ये आपण असे तिचे 4 भाग करतो, बघा बरोबर। आणि मग त्यातला हा एक भाग, ठीक आहे, हा झाला पाव भाग, याला काय म्हणायचे, पाव। आणि गणितामध्ये अंक लिहिताना किंवा अक्षरामध्ये अंक लिहिताना या जर फक्त एवढा भाग असेल आणि इतर काही भाग असेल तर त्याला म्हणायचं सव्वा, त्याला काय म्हणायचे, सव्वा, काय म्हणायचे त्याला, सव्वा। आणि जर राहिलेला हा जो भाग असेल हा घेतलाय का, नाही, म्हणून याला म्हणायचं पावणे, ठीक आहे, पावणे, ठीक आहे, दोन्हीतून कोणताही म्हणा, ओके, समजलंय। बघा मग आता इथे काय सांगितलं आपल्याला, 17,500। मग अशा वेळेला काय करायचंय, 17,500 घेतलं तर इथला जो अंक आहे, हा जी संख्या दिली आपल्याला, किती दिलेली आहे, 17, मग त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा आहे, म्हणजे तो किती येतो, 16, ठीक आहे। 17,500 घेतला 16 आणि 1000च्या 3 भाग, 1000चे मी या आकृतीमध्ये सांगितलं तुम्हाला, 3 भाग म्हणजे किती होतात, एक भाग म्हणजे 250, 2 500 आणि 3 750, म्हणून इथे घ्यायचंय 750। बघा हे पण बरोबर आहे। नंतर 9,302, बघा 9,000 आहे काय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हा 9,000 नाही, म्हणून आपले बरोबर कोणकोणते आले रे, हा पर्याय ब आणि हा पर्याय क। बघा या उत्तरामध्ये कुठे फक्त अयोग्य, हे चूक, फक्त ब आणि क योग्य, ब आणि क योग्य आहे का, आहे, बरोबर आहे। ड योग्य नाही, सर्व योग्य आहे का, नाही, म्हणून आपलं उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक 2। समजलंय उत्तर, ठीक आहे। चला त्यानंतरचं बघूयात, लहानात लहान 5 अंकी संख्येतून, बघा लहानात लहान 5 अंकी संख्या, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, लहानात लहान संख्या काढायची असेल तर काय करायचंय, सुरुवातीला लिहायचं आहे 1 आणि त्यानंतर काय करायचंय, त्याच्यासमोर 0 देत राहायचे। किती संख्या सांगितली आपल्याला, 5 अंकी, म्हणजे घ्या 5 अंकी। लहानात लहान 5 अंकी संख्येतून पुढे काय सांगितले, कोणती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली संख्या वजा केल्यास, कशामध्ये लिहिलेली पाहिजे आपल्याला,
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. मग बघा हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह नाही म्हणून हा पर्याय कट. बरोबर. वजा केल्यास उत्तर काय पाहिजे आपल्याला 9 पाहिजे. म्हणजे याच्यातून काहीतरी वजा केलं तर उत्तर किती पाहिजे आपल्याला 9002 पाहिजे. मग अशा गणितामध्ये काय करत असतात, जे उत्तर दिलंय तेच याच्यातून वजा करायचं म्हणजे आपल्याला उत्तर येतं. घ्या मग 10 एक दशक शतक हजार 10,000 10,000 मधून 9002 वजा करायचे. बघा इथून वजा होत नाही. मग इथनं आजचा घेतला, इथे झाली 10, इथे झाली 9, इथे झाली 10, इथे झाली 9, पुन्हा इथे झाली 10, पुन्हा इथे 9 आणि हे 10. मग आता 10 मधून 2 काढा. 10 मधून 2 काढले किती राहतात 8. 9 मधून काही जात नाही म्हणून 9, यामध्ये 9, या 9 मधून 9 गेले 0. बघा 998 आहे का पर्यायामध्ये कुठे? हे 9998 आहे, हे नाही, हे पण नाही, हे मिळवलेत म्हणून हे पण नाही. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4. समजतंय? त्यानंतरचं बघा 12,500 वजा 2,250 या संख्येच्या वजाबाकीतून येणाऱ्या उत्तराचे अचूक वाचन दर्शविणारा पर्याय कोणता? काय करायचं सांगितलं त्यांनी आपल्याला? 12,500 मधून काय करायचं आपल्याला? हे वजा करायचे 2,250 आणि जे उत्तर येतं मग त्याचं वाचन कसं करायचंय असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. बघा 0 मधून 0 गेला, इथे राहिले 4, इथे झाले 10, मग 10 मधून 5 गेले 5, 4 मधून 2 गेले 2, या 2 मधून 2 गेले 0. बघा किती आलं उत्तर मग? एकक दशक शतक हजार 10,000 10,250 10,250 काय आलंय उत्तर आपलं 10,250. पर्यायामध्ये बघा 10,250 कुठे तर 14,000, इथे 14,000 तर काही आहे का शक्य आहे? नाही म्हणून पर्याय अ कट. 10,250 बघा पर्याय ब 100% आपला बरोबर आहे. क काय सांगितलंय त्यांनी आपल्याला? 10,15,000. सव्वा म्हणजे काय? 1000च्या चतुर भाग आपल्याला घ्यायचा, पाव भाग घ्यायचा. बरोबर. 4 हिस्से करायचे, त्यातला 1 भाग घ्यायचा. मग 10,000चे 4 हिस्से केल्यावर किती येतात? 250. म्हणून इथे 10,15,000 बरोबर आहे. म्हणून हे पण उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. 10,500. 10.5 म्हणजे अर्धे. 1000च्या निम्मे किती? 500 येतात का? नाही म्हणून ते पण नाही. म्हणून हे पण उत्तर आपलं येणार नाही. म्हणून पर्याय ब आणि क हेच आपलं सत्य आहे. बाकीचे आपले पर्याय काय आहे? चूक आहे. त्यानंतरचं घेऊयात. बघा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्येच्या बेरजेतून. बघा काय सांगितलं आपल्याला? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लगेच लिहून घ्या. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आपली? 1 2 3 4 5. बरोबर. नंतर 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. बघा 4 अंकी लहानात लहान विषम संख्या आपल्याला सांगितलेली. अगोदर लहानात लहान संख्या काढून घेऊ. हे बघा ही लहानात लहान समसंख्या होते, पण विषम संख्या म्हणजे काय? याच्या समोरचा आहे. मागे जर का घेतलं तर ती किती येईल? हे उत्तर येईल. मग ही 3 अंकी होईल म्हणून हे नाही. मग याच्या समोरचा भाग घ्यायचा म्हणून 4 अंकी लहानात लहान कोणती येईल? ही. बरोबर. यांच्या बेरजेतून लगेच बेरीज करून टाका. बेरजेतून सांगितलं बेरीज करून घ्यायची. 9 आणि 1 10 0 हातचाला 1, 9 आणि 10 1 0 हातचाला 1, 9 आणि 10 0 हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11 हातचाला 1. किती आलंय? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. 1 लक्ष किती दिले आपल्याला? 1 लक्ष 1,000. उत्तर किती दिले आपल्याला? 1 लक्ष 1,000. आता त्याच्यातून काय करायचं सांगितलं आपल्याला? 9,999 ही संख्या वजा केल्यास याच्यातून किती वजा करायचे? पुन्हा आता
9,999. की काय करायचंय, ही संख्या वजा केल्यास मिळणारे उत्तर, अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. मग अगोदर पर्यायच कट करून टाकूयात आपण, हे दोन तर कट होऊन जातात. बघा आता यातून वजाबाकी करा. या 1 मधून हातचा घेतलाय, इथे झाले 10. पुन्हा इथून हातचा घेतला, इथे होतात 9, इथे होतात 10. पुन्हा हातचा घेतला, इथे होतात 9, इथे होतात 10. मग 10 मधून 9 गेले 1, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0. या 0 मधून 9 जात नाही, म्हणून इथून हातचा घेतला, इथे झाले 0, इथे झाले 10. पुन्हा इथे 9, इथे झाले 10. मग 10 मधून 9 गेले 1, या 9 मधून हे. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बघा 91,000 आहे का, कुठे आहे, 91,001 आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती उत्तर आपलं, पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, समजतंय. त्यानंतरचं घ्यायचं, चला बघा. सर्वात लहान 5 अंकी संख्या, सर्वात लहान सांगितले आपल्याला तिथे. 1, 2, 3, 4, 5. ओके, त्यानंतर काय सांगितले, व सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या. बघा वाचन करताना सर्वात महत्त्वाचं सम दिलंय, विषम दिलंय की डायरेक्ट फक्त सर्वात लहान सर्वात मोठी दिलंय, हे आपल्याला बघायचं आहे. बघा इथे काय सांगितले, सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या. मग 3 अंकी समसंख्या कोणती, सर्वात मोठी संख्या अगोदर 3 अंकी ही आहे, पण सम घ्यायची म्हणून यातला अगोदरचा अंक घ्यायचा, म्हणून 998 ही होईल. यांच्या फरकातून, बघा यांच्या फरकातून, फरक म्हणजे काय रे, वजाबाकी करायची. फरक म्हणजे काय करायचं आहे, वजाबाकी करायची. चला, या 1च्या ऐवजी 0, या इथे झाले 10, इथे होईल 9, इथे होईल 10, पुन्हा इथे 9, इथे 10, पुन्हा इथे 9 आणि इथे 10. मग 10 मधून 8 गेले किती राहतात, 2. त्यानंतर 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून काही मायनस करायचे नाही, म्हणून मग हे. मग बघा आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत. मग सर्व हे बघा, हे आंतरराष्ट्रीय नाही म्हणून अगोदरच कटून जातो. मग हा पर्याय आहे का, कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. त्यानंतरचं घेऊयात, 12,500. किती, 12,500. मी तुम्हाला सांगितलंय, साडे म्हटलं की अर्धे, हजार आलंय म्हणून 12,500 असं लिहायचंय. ठीक आहे. त्यानंतर 4,500 कमी केल्यास, बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पावणे आले, याच्यानंतर काय करायचंय, जो समोरचा अंक दिलाय 4 त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा म्हणजे 3. ठीक आहे. नंतर काय दिलंय, 1000 दिलंय, मग 1000चे 3 हिस्से करायचे. पावणे म्हणजे काय, 3 हिस्से करायचे, म्हणून इथे किती येणार, 750. हे झाले 4,500. हे कमी केल्यास हे काय करायचे, आपल्याला कमी करायचे. ठीक आहे. वजाबाकी करा. 10 मधून 5 गेले 5, 4तून 7 जातात का, नाही, म्हणून इथून आजचा घेतला 1, इथे झाले 14, इथे झाले 7. आता या 11 मधून 3 गेले किती राहतात, 8. 8,750. बघा पर्यायामध्ये हे आहे, बरोबर. मग हेच उत्तर आपलं, बरोबर की नाही, बरोबर नाही. आपलं इथेच असंच चुकणार आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह हा भाग एकदम सोपा आहे, परंतु चुका आपल्या अशाच होणार आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर हा जो घटक आहे, हे जे उत्तर आहे हे कशामध्ये लिहायचे आपल्याला, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये, म्हणून हा पर्याय होणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर होईल. त्यानंतरचं घेऊयात. बघा, एकूण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे किती, हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कारण हा घटक आणि हे असं प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, त्यामुळे याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये पटापट द्यायचं आहे. चला द्या याचं उत्तर पटकन. झालं, दिलं, ठीक आहे. त्यानंतरचं घेऊयात. 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या. बघा, 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहिलेला अचूक पर्याय कोणता,
बघा कशामध्ये लिहायचं सांगितले आपल्याला, देवनागरी संख्या चिन्हात, आंतरराष्ट्रीय नाही. मग हा आंतरराष्ट्रीय, हा आंतरराष्ट्रीय, म्हणून हे दोन्ही पर्याय होणार नाही. काय सांगितले त्यानंतर, समसंख्या सांगितली. समसंख्या ही विषम आहे, एकक स्थानी 9 आहे, म्हणून हा होणार नाही. हा नाही, हा नाही, हा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. समजतंय? घेऊयात 75,278. बघा 75,278, 75,278 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या, याच्यानंतर येणारी क्रमिक संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. याच्यानंतर येणारी संख्या कोणती? 8च्या नंतर काय येईल? 9. ठीक आहे. बघा मग ही कुठे, पण आपल्याला लिहायची कशाला सांगितलेली आपल्याला? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. मग देवनागरी खोडून टाका, हा गेला, हा गेला, पण आपल्याला उत्तर किती पाहिजे? हे 78 पाहिजे का? नाही, याच्या नंतर येणारी संख्या म्हणजेच ही. मग कुठे येते हो पर्याय? हा इथे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. त्यानंतर पर्यायातील कोणत्या संख्येतील अक्षरी संख्यांचे अंकी संख्यालेखन हे आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये अचूक केलेले आहे? बघा मी प्रत्येक उदाहरण या ठिकाणी सोडून देतोय. या अगोदर आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती हा प्रश्न तुम्हाला याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं सांगितलं होतं. आता असा पण प्रश्न आपण आजच पाहिलेला आहे, पहिलंच उदाहरण आपण याच्यावरती पाहिलेलं होतं. त्यामुळे या पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकायचं आहे. याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही. 56,056 या संख्येत पर्यायातील कोणती आंतरराष्ट्रीय संख्या मिळविल्यास उत्तर 66,075 मिळेल? बघा उत्तर किती पाहिजे रे आपल्याला? 66,075. ठीक आहे. याच्यात कोणती संख्या? आणि 56,056 बघा 56,056 याच्यात कोणती संख्या मिळवायची, म्हणजे याच्यात कोणती संख्या मिळवली की उत्तर ही संख्या येईल आपली, असं त्यांनी आपल्याला विचारलंय. बरोबर. तर मग बघा मित्रांनो, असं जर करायचं सांगितलं तर अशा वेळेला काय करायचं? या संख्येतून ही संख्या वजा करून टाकायची, म्हणजे आपली येणारं उत्तर आपल्याला कळतं. बघा 5 मधून 6 जातात का? नाही, म्हणून इथून हातचा घ्या. मग 15, 15तून 6 गेले, 15तून 6 गेले किती राहतात? 9. 6 मधून 5 गेले 1, 0तून 0, 0 आणि 1. किती आलं उत्तर आपलं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,019 हे आपलं उत्तर आहे. बघा हा असं होतं बघा. कधी कधी काय झालंय इथे 66,075 हे उत्तर पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. 56,056 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. काही चुकलंय का आपलं? बघा एकदा पुन्हा एकदा बघूयात. 56,056 56,056 ठीक आहे. या संख्येत पर्यायातील आंतरराष्ट्रीय संख्या मिळविल्यास उत्तर किती येईल आपलं? 66,075. 66,000 किती येईल? 66,075 मिळेल असं आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर. मग बघा 5 मधून 6 जात नाही. ठीक आहे. इथून हातचा घेतला. बरोबर. इथे झाली 6, मग इथे झाली 15, मग 15 मधून 6 गेले, उरतात 9. त्यानंतर 6 मधून 1 गेला, इथे 0, इथे 0. बरोबर आहे. आपला पर्याय देताना चुकले का? 66,075 56,056 100% याचे पर्याय चुकलेले आहे मित्रांनो. ठीक आहे. याचं उत्तर किती येतं आपलं? 10,019. याचं उत्तर किती येतं? 10,019. बघा प्रणवने 43,043 बघा 43,043 43,043 ही संख्या लिहिताना बघा ही संख्या लिहिताना 4,343 4,343
43 अशी लिहिली तर दिलेली संख्या म्हणजे ही व लिहिलेली संख्या म्हणजे ही यातला फरक करायचा म्हणजे काय करायचं सांगितलेलं आहे मी तुम्हाला, वजाबाकी करायची सांगितलेले, किती येईल हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे. बघा कशामध्ये लिहायचं आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे. ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचं त्यावेळेला देवनागरीचे सर्व पर्याय कट होतात. याचं उत्तर नाही पण केलं तरी पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आपलं येऊन जातं. तरी पण तुम्ही याची वजाबाकी करून बघा आणि 100% कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर टाका की हे बरोबर येतंय की चुकतंय. बघा त्यानंतर 25,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल, काय सांगितलेलं आहे आपल्याला 25,500. मग आता मी तुम्हाला सांगितलेले साडे म्हणजे अर्धे, हजारचे अर्धे म्हणजे 500 आणि आपल्याला समोर किती सांगितलंय 25.5 म्हणजे हे 25,000 म्हणजे 25,500 ही संख्या अशी लिहिता येईल. मग आता हे बघा हा देवनागरी आहे म्हणून हा पर्याय नाही, हा सव्वा होतो 250 म्हणजे हा पण नाही आणि हा पण सव्वा होतो शेवट आणि समोर तर संख्या खूप मोठी लिहिलेली म्हणजे हा पण नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर होईल. त्यानंतर 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. बघा सव्वा म्हणजे पावभाग, चतुर्भाग, 1000चा पावभाग 4 हिस्से करायचे, त्यातला पावभाग घ्यायचा म्हणजेच तो किती येतो 250 आणि पुढे काय सांगितलं आपल्याला 22 म्हणजेच इथे 22 घ्यायचं. 22,000 म्हणजेच किती 22,250. समजलंय, ठीक आहे. पण उत्तर कशात लिहायचं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. हे बघा इथे 150 आहे म्हणजे हा नाही, हा आहे बरोबर आहे पण एकदा बाकीचे पण चेक करून घेऊ, हा पण नाही आणि हा पण देवनागरी, हे तिन्ही पण काय हे दोन्ही देवनागरीत लिहिलेले आणि इथे 150 लिहिलेले म्हणून पर्याय क्रमांक किती आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला त्यानंतरचं 41,000 41,000. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्या वेळेला आपल्याला पावणे असा शब्द देतात त्यावेळेला काय करायचंय, त्याच्या समोरची जी संख्या दिलेली आहे 41,000 त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा. 41च्या अगोदर किती 40 आणि 1000चे 3 भाग, पहिला भाग 250, दुसरा 500, तिसरा भाग 750 इथे घेऊन टाकायचा 750. हे झालं 41,000. समजलंय. मग बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायला सांगितलेले हे पण, मग देवनागरी कट करा, देवनागरी कट करा, देवनागरी कट करा आंतरराष्ट्रीयमध्ये म्हणजे हे उत्तर न सोडवता हे आपल्याला पर्यायावरूनच याचं उत्तर येत होतं. परीक्षेमध्ये पण असंच करायचं आहे मित्रांनो. आपल्याला काय भरपूर वेळा काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं काय होतात हे आपल्याला बरोबर पर्यायामधूनच निघत असतात. इथे बघा जर आपण डायरेक्ट पर्याय बघितले असते तरीही आपल्याला याचं उत्तर येऊन गेलं असतं. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न घेऊयात. 1515 बघा 1515 व 825 म्हणजे दोन्हीची काय करायची आपल्याला बेरीज करायची आणि त्यातून काय वजा करायचं आहे 1350 सोडविल्यास येणारे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कोणतं येईल. यासारखे आपण या अगोदर 2 प्रश्न पाहिलेले मित्रांनो, त्यामुळे या पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, उत्तरं द्यायला चुकायचे नाही. आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामुळे उत्तर द्यायला कंजूशी करायची नाही. त्यानंतर बघा रोहितने 75,000 रुपयांना घेतलेली मोटार गाडी 75,000 रुपयाला घेतली. किती रुपयाला घेतली होती 75,000 रुपयाला घेतलेली मोटार गाडी 12,500 रुपये नफा कमवून याच्यात काय मिळवले त्याने फायदा झालाय. त्याचा काय झालाय फायदा झालाय किती 12,500. किती फायदा झालाय त्याचा 12,500 फायदा झालाय. तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली असावी एवढा फायदा झाला. येणारे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. बघा इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह फक्त हे एकच आहे, हे नाही, हे नाही, हे पण नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पण असं प्रश्नाचं काय करायचं आहे नफा झाला याचा अर्थ जी खरेदी किंमत आहे की जेवढ्यात विकत घेतली त्यामध्ये ती मिळवायची म्हणजे या दोन्हीची बेरीज करायची जे उत्तर येईल. बघा हे आपलं उत्तर असतं. बघा 8,750 8,750 हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे समजतंय.
त्यानंतरचं घ्यायचं. चला, एका लग्न समारंभामध्ये 917 ते 2424 क्रमांकावर महिलांची आसने आहेत, तर एकूण किती आसने महिलांसाठी आहेत? बघा काय सांगितलेले, 917. इथपासून समोर किती आहे, 2424 कितीपर्यंत, 2424 पर्यंत असणे. मग एकूण असणं किती? अशा गणितामध्ये काय करायचंय, जे शेवटचा क्रमांक असतो त्यातून पहिला क्रमांक काय करायचंय, वजा करून टाकायचंय. चला करा. इथे झाला 1, इथे झाले 14, म्हणजे इथे झाले 7, 1 मधून 1 गेला 0, आणि 4तून 9 जातात का, नाही, म्हणून इथे घ्यायचा हातचा. इथे झाले 5, इथे झाला 1. 1507. काय, 1507 कुठे बघा आहे, हा पर्याय क्रमांक एकच उत्तर आहे. हा नाही, हा नाही, हा पण नाही. ठीक आहे, समजतंय. त्यानंतरचं घेऊयात. चला, कोणकोणते अंक आहे बघा, 9, 8, 0, 5, 4. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान समसंख्या. बघा, संख्या तयार करत असताना काय करायचं, आपल्याला लहानात लहान सांगितली की मोठ्यात मोठी सांगितली, लहानात लहान सांगितली, बरोबर. मग यातला सर्वात लहान अंक अगोदर घ्यायचा. कोणता आहे, 0. त्यानंतर कोणता येईल, 4. त्यानंतर 5. त्यानंतर 8. त्यानंतर 9, बरोबर. पण ज्या गणितामध्ये 0 येतात आणि तिथे आपल्याला लहानात लहान संख्या सांगितली असते, त्यावेळेला 0 अगोदर घ्यायचा नाही, कारण ही संख्या काय होते, 4च अंकी तयार होत असते. किती अंकी तयार होत असते, 4च अंकी. त्यामुळे काय करायचं, हा 0 2 नंबरला घ्यायचा आणि हा अंक काय करायचा, 1 नंबरला. म्हणून 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी लहानात लहान संख्या ही तयार होईल. पण आपल्याला या गणितामध्ये 5 अंकी लहानात लहान समसंख्या विचारली आहे, सांगितलेली आहे. मग समसंख्या तयार करत असताना शेवटला एकक स्थानी काय पाहिजे, आपल्याला सम अंक पाहिजे. 0, 2, 4, 6 किंवा 8 याच्यापैकी एखादा अंक पाहिजे. मग इथे आहे 9. मग अशा गणितामध्ये काय करायचं, याच्या बाजूला इकडे लगतच किंवा जवळचा सम अंक बघायचा. किती आहे, 8. मग यांची करायची आदला बदल, यांची काय करायची, आदला बदल. म्हणून दिलेल्या अंकामधून 5 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती होईल, तर 40,598. आणि पुढे काय सांगितलेले, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. झालं, आपलं उत्तरच झालं ही. मग बघा, आंतरराष्ट्रीय सांगितलेलं आहे म्हणून हे कट होईल, हे पण कट होईल, हे 2 राहिले, बरोबर. मी इथे हा विषम अंक आहे म्हणून हे पण येणार नाही, म्हणून याचं उत्तर किती, पर्याय क्रमांक 4. समजलं. त्यानंतरचं घेऊयात. पर्यायातील आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाने वापरून लिहिलेली सर्वात मोठी संख्या कोणती. बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरून म्हटले, त्यामुळे देवनागरी अंक असेल तर ते पर्याय अगोदरच आपण काय करायचे, कट करायचे. बघा, हा कट केला. आता सर्वात मोठी संख्या पाहिजे. मग अंक सर्व संख्येमध्ये अंक सारखे आहे का अगोदर ते बघून घेऊयात. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यामध्ये 6 अंक आहे. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यामध्ये पण 6 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यामध्ये पण 6 आहे. सर्वात मोठी संख्या पाहिजे म्हटल्यानंतर सर्वात डावीकडील अंक, काय, सर्वात डावीकडील अंक अगोदर पाहायचा की त्यातला सर्वात डावीकडील अंक मोठा कोणता आहे. बघा, इथे 9 आहे, इथे किती आहे, 9 आहे, बरोबर. त्यानंतर इथे 8 आहे, इथे 9 आहे. मग मोठा कोणता आहे, 9, म्हणून हा 8 कटला. पर्याय 2 पर्याय कटले आपले. त्यानंतर 2 नंबरचा अंक पाहायचा. तो जर सारखा असेल तर 3 नंबर बघायचा, तो जर सारखा असेल तर 4 नंबर. 2 नंबर, इथे 0 आहे, इथे 0 आहे, म्हणून दोन्ही संख्या सध्या तरी सारख्या आहेत. त्यानंतर 3 नंबरला इथे किती आहे, 8, इथे किती आहे, 8, म्हणजे इथे पण सारखं आहे. 4 नंबरला इथे किती आहे, 0, इथे किती आहे, 9, म्हणजेच 9 मोठे आहे की नाही, म्हणून याचं उत्तर किती येईल आपलं, पर्याय क्रमांक 4. समजलं. त्यानंतर घेऊयात. बघा, चौकोनाच्या जागी पर्यायातील कोणती संख्या येते. बघा काय केलंय व्यवस्थित. बघा, 9,980, 9,985, 9,990, 9,995. काय केलंय रे, प्रत्येक अंक समोर
5 5ने वाढवलेला आहे. कितीने वाढवलेलं आहे? 5 5ने वाढवलेलं आहे. मग इथे किती आहे? 9995. याच्यात 5 मिळवा. 0 हातचा आला 1, इथे झाले 0, हातचा आला 1, इथे झाले 0. ही संख्या आपली तिथे येईल. मग यातला पर्याय कुठे? 1 2 3 4. 4 शून्य पाहिजे आपल्याला. किती शून्य पाहिजे? 4. हा तर नाही, इथे 2 शून्य म्हणून हा पण नाही. 1 2 3 4 बरोबर आहे. 1 2 3 नाही, म्हणून पर्याय क्रमांक किती? याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. दिलेल्या अक्षरी संख्यांचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेले अचूक पर्याय कोणता? असे आपण भरपूर उदाहरणं आपल्या दोन्ही व्हिडिओमध्ये आतापर्यंत बघितलेले. त्यामुळे याचं पण उत्तर तुम्ही स्वतः द्यायचं आहे. फक्त मी सांगणं आणि तुम्ही ऐकणं एवढंच आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे याचं पण उत्तर आपण काय करायचं आहे? खाली लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचं वाचन व लेखन हा भाग पूर्णपणे व्यवस्थित शिकून घेतलेला आहे. 2 व्हिडिओमधून जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर या घटकावर आलेला कोणताच प्रश्न आपला चुकणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हा घटक एकदम सोपा आहे. परीक्षेमध्ये फक्त याच्यामध्ये काय होणार आहे? घाईमध्ये गडबडीमध्ये आपण गोंधळणार आहोत आणि यातले प्रश्न चुकल. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या PS करियर पॉईंट या यूट्यूब चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही. ओके, धन्यवाद. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.